विकास विभागाच्या माध्यमातून अमृत योजनेतून गेल्या 3 वर्षामध्ये भाई 27,000 कोटीचा पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजना आम्ही केल्या। मग इतके वर्ष का करता आल्या नाहीत याचं देखील उत्तर दिलं पाहिजे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मुंबई काय तो आता नवीन सिनेमा कुठला निघालाय का पुरंदर, तिजोरीला घातलं वेटोळ, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे, असं मला आता पाठवले आणि कोणीतरी पाठवलं। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रहमान डकैत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे। हो ना, ते रील बघितली का तुम्ही, त्याचा रील बघितला। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही, मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला लागतं। आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। मी तुम्हाला सांगतो, एक कार्यकर्ता म्हणून सांगतो, आमच्यावर तोंडसुख घेता तेव्हा थोडा विचार करा। आमच्याकडे काय काय आमच्यावर बोलले ते मी आज बोलत नाही, आज सगळंच बोलत नाही मी, नंतर अजून आपल्याला पुढं बरंच काय। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जे महायुती हे ट्रेलर आहे, हे पिक्चर अभी बाकी आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यात महायुती सरकार आलेलं आहे, 3.5 वर्ष काम सुरू आहे। आणि म्हणून 3.5 वर्षामध्ये तुम्ही जे वस्तुस्थितीला आपण मान्य केलं पाहिजे, वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपल्याला राज्यासाठी सत्ताधारी असो नाहीतर विरोधी पक्ष असू द्या, यामध्ये आपल्याला न्याय देता येईल। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।